मित्रांनो, आपण सगळेच कष्ट करतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो, दिवसरात्र मेहनतसुद्धा करतो. पण तरीसुद्धा अनेक घरांमध्ये एक तक्रार ही नेहमी ऐकू येते. पैसा येतो पण टिकत नाही. कमाई वाढते पण खर्च त्याहूनही जास्त येतो. घरात पैसा असूनही समाधान नाही आहे. कधी तुम्ही विचार केलाय का की याचं कारण फक्त नशीब, ग्रहदोष आणि परिस्थिती नसून घरातल्या काही सूक्ष्म सवयीसुद्धा असतात. विशेषत महिलांकडून काही नकळत होणाऱ्या चुका. आता आपलं सनातन शास्त्र सांगतं की जिथे स्त्री समाधानी, शुद्ध आणि जागरूक असते तिथे लक्ष्मी स्वतःहून राहायला येते. पण आजच्या धावपळीच्या जीवनात अज्ञानामुळे, सवयींमुळे किंवा दुर्लक्षामुळे अशा काही गोष्टी घडतात ज्या थेट पैशांच्या नाशाला कारणीभूत ठरतात. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ दोष दाखवण्यासाठी नाही, कुणाला कमी लेखण्यासाठी नाही, तर घरात पैसा टिकावा, वाढावा आणि घरात शांती नांदावी यासाठी आहे. मित्रांनो, स्त्रीच्या हातात घराचं भाग्य असतं, पण तिच्याच हातून नकळत झालेल्या या चुका घरात आलेला पैसा हळूहळू बाहेर काढतात. चला तर मग त्या कोणत्या चुका आहेत ते पाहूया. चूक क्रमांक 1, सकाळी उशिरा उठणे. शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तात उठणं हे केवळ आरोग्यासाठी नाही, तर लक्ष्मी स्त्रियासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. उशिरा उठणं म्हणजे आळस, नकारात्मक ऊर्जा आणि घरात दारिद्र्याचं स्वागत. त्यामुळे सर्व महिलांनी रोज शक्यतो सूर्योदयापूर्वी उठावं, किमान देवाचं नाव तरी घ्यावं. चूक क्रमांक 2, स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवणे. स्वयंपाकघर म्हणजे अन्नपूर्णा देवीचं स्थान आहे. जर तिथे घाण, अस्ताव्यस्त भांडी, उरलेलं अन्न असेल तर घरात पैसा टिकत नाही. रात्री झोपण्यापूर्वी किचन स्वच्छ ठेवा, गॅस स्वच्छ पुसा. चूक क्रमांक 3, सतत तक्रार करणे आणि नकारात्मक बोलणे. काहीच नाही होत, पैसे कधीच पुरत नाही, नशीबच खराब आहे, अशा शब्दांनी आपण नकळत लक्ष्मीला घालवून देतो. यावर उपाय असा आहे की घरात नेहमी सकारात्मक शब्द वापरा. आमचं घर हे भरभराटीत आहे असं बोला. चूक क्रमांक 4, झाडूला पाय लावणे किंवा आदर न ठेवणे. झाडू म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यावर आपण पाय ठेवणं किंवा त्याचा अपमान करणं त्यामुळे पैशांचा अपमान मानला जातो. झाडू हा नेहमी एका ठराविक जागी ठेवावा. संध्याकाळी झाडू मारू नये. चूक क्रमांक 5, संध्याकाळी घर अस्वच्छ ठेवणे. संध्याकाळ म्हणजे लक्ष्मी प्रवेशाची वेळ. त्यावेळी घरात घाण, पसारा, अंधार असेल तर लक्ष्मी परत फिरते. संध्याकाळी दिवा लावा, घर थोडंसं तरी नीट करा. चूक क्रमांक 6, नवऱ्याचा अपमान करणे. शास्त्र सांगतं की पती म्हणजे घराचं भाग्य. सतत टोमणे, अपमान थेट भाग्यावर परिणाम होतो. यामुळे थेट आपल्याच भाग्यावर परिणाम होतो. नवरा बायकोमध्ये जर काही मतभेद असले तरी एकमेकांचा आदर ठेवावा. घरात शब्द हे जपून बोलावेत. चूक क्रमांक 7, देवावर विश्वास असूनही आचरण न करणे. फक्त पूजा करून वागणूक चुकीची असेल तर फायदा होत नाही. छोट्या सवयी बदला, आचरण शुद्ध ठेवा. शास्त्र आणि अनुभव सांगतात की लक्ष्मीला घरात स्थिर ठेवण्यासाठी स्त्रीने काही गोष्टी या मनापासून करायला हव्यात. आता त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण पाहूया. नंबर 1, रोज सकाळी देवाला नमस्कार. सकाळची सुरुवात ज्या भावनेने होते त्याच भावनेवर संपूर्ण दिवस उभा राहतो. रोज सकाळी उठून देवाला नमस्कार केल्याने मन शांत होतं, विचार सकारात्मक होतात आणि घरात एक अदृश्य सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. देवाला नमस्कार म्हणजे फक्त पूजा नाही, तर कृतज्ञतेची भावना आहे. देवा, आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. ज्या घरात कृतज्ञता असते त्या घरात लक्ष्मी आपोआप टिकते.
नंबर 2, घरात सुगंध ठेवा. घरात सतत दुर्गंधी, खराब वास किंवा अस्वच्छतेचा वास असेल तर त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा साठते. घरात अगरबत्ती, धूप, कापूर किंवा नैसर्गिक सुगंध ठेवल्याने मन प्रसन्न राहतं आणि वातावरण शुद्ध होतं. शास्त्रानुसार जिथे सुगंध असतो तिथे लक्ष्मीला राहायला आवडतं. नंबर 3, स्त्रियांनी करायची गोष्ट, त्यामध्ये आहे नंबर 3. स्त्रियांनी कोणत्या गोष्टी कराव्यात? नंबर 3, महिलांनो थोडीशी तरी बचत करा. पैसा किती येतो यापेक्षा तो कसा जपला जातो हे जास्त महत्त्वाचं आहे. महिलांनी घरात लहानशी का होईना पण बचत करण्याची सवय लावली तर घरात आर्थिक स्थैर्य येतं. बचत म्हणजे कंजूसपणा नाही, तर भविष्यासाठी केलेली शहाणी तयारी आहे. ज्या घरात बचत असते त्या घरात चिंता कमी असते. नंबर 4, अन्नाचा अपमान टाळा. अन्न म्हणजे फक्त पोट भरण्याचं साधन नाही, ते म्हणजे अन्नपूर्णा देवीचा प्रसाद आहे. अन्न वाया घालवणं, खाऊन टाकणं किंवा अन्नाबद्दल तक्रार करणं हे लक्ष्मीला अप्रिय मानलं जातं. ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो त्या घरात कधीही उपासमार येत नाही. नंबर 5, घरात शांत वातावरण ठेवा. सतत भांडण, ओरडणं, कटू शब्द वापरणं यामुळे घरात नकारात्मकता वाढते आणि अशा वातावरणात पैसा टिकत नाही. घर म्हणजे विश्रांतीचं, समाधानाचं ठिकाण असावं. थोडा संयम, थोडं समजून घेणं आणि प्रेमाचे शब्द यामुळे घरात भरभराट येते. शांत घरातच लक्ष्मी स्थिरावते. मित्रांनो, आता आपण पाहूया की महिलांनी कोणत्या गोष्टी या दुसऱ्यांना सांगू नयेत. घरात किती पैसा आहे हे सांगणे. घरात किती पैसा आहे, किती बचत होते किंवा किती संपत्ती आहे हे सगळं उघडपणे सांगणं शास्त्रानुसार योग्य मानलं जात नाही. कारण जिथे पैसा आहे तिथे नकळत नजर लागते आणि नजर लागली की पैसा हातातून निसटायला वेळ लागत नाही. नंबर 2, नवऱ्याची कमाई सांगणे. नवरा इतका कमावतो, आमचा पगार इतका आहे असंच सांगणं हे अभिमान नसून कधीकधी भाग्यावर घाला घालणं ठरतं. पतीची कमाई ही घराची गुप्त शक्ती असते. ती जपली तर वाढते, उघडी केली तर ती कमी होते असं शास्त्र सांगतं. नंबर 3, घरातील समस्या सगळ्यांना सांगणे. प्रत्येक घरात अडचणी असतात, मतभेद असतात, ताण असतो, पण त्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला सांगितल्या तर समस्या सुटत नाही तर वाढत जातात. काही लोक उपाय देत नाहीत तर नकारात्मक चर्चा करून घराचं वातावरण अजून बिघडवतात. नंबर 4, नवऱ्याच्या कमतरता सांगणे. पतीच्या उणीवा, चुका किंवा कमतरता इतरांसमोर मांडणं हे लक्ष्मीला अजिबात आवडत नाही. शास्त्र सांगतं, ज्या स्त्रीकडून पतीचा सन्मान जपला जातो त्या घरात भाग्य टिकून राहतं. नंबर 5, आर्थिक अडचणी प्रत्येकाला सांगणे. आर्थिक अडचणी असताना प्रत्येकाला ते सांगणं मन हलकं करतं खरं, पण त्याचवेळी घरावर नकारात्मक ऊर्जा ओढून आणतं. अडचणी फक्त योग्य माणसांशी आणि विश्वासू लोकांशीच सामायिक कराव्यात. आता या सगळ्या गोष्टी स्त्रियांनी दुसऱ्यांना का सांगू नयेत? कारण नजर लवकर लागते, नकारात्मक ऊर्जा पटकन प्रवेश करते आणि शब्दांमध्ये शक्ती असते आणि घराची लक्ष्मी शब्दांसोबतच बाहेर पडते. तुम्ही लक्ष्मी स्त्रियासाठी छोटे छोटे उपाय करू शकता, जसं की शुक्रवारचे उपवास, तुळशीला पाणी, संध्याकाळी दिवा आणि घरामध्ये हसतं-खेळतं वातावरण. मित्रांनो, लक्ष्मी ही फक्त पैशाची देवी नाही, ती आहे शिस्त, संस्कार, समाधान आणि स्त्रीच्या हातात असलेली घराची चावी. घरातील स्त्री जर जागरूक असेल तर घरात पैसा येतो, टिकतो आणि वाढतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी जरूर लिहा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. घरातल्या प्रत्येक स्त्रीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा
आणि अशाच आध्यात्मिक आणि जीवन बदलणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.